माळेगावमध्ये अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोषही बघायला मिळालाय। निर्णायक आघाडीनंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। निकाल समोर यायला लागलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पॅनल चे उमेदवार आघाडीवरती असतं चित्र आपल्याला दिसत आहे आणि माळेगावच्या तिन्ही उमेदवार हे विजय झाल्यामुळे आता आपण पाहू शकता की माळेगावचे कार्यकर्ते असतील, अजित पवार गटाचे जे सभासद असतील त्यांच्याकडनं जल्लोष या ठिकाणी केला जातोय। आपण कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात। मला सांगा काय भावना आहेत, किती उमेदवार निवडून येतील? 21-0 होईल। 21-0 100%। दादा आता चेअरमन होतील? 100% चेअरमन दादा। काय वाटतंय काय होईल पुढे? आमचा विठ्ठल दादा आहे, दादा सांगणार ते आम्ही करणार। दादा म्हणतात आता कारखान्याचा सर्वांगीण विकास करून टाकतील। सर्वांगीण म्हणजे सोनच होणार कारखान्याचा। आता सभासदांचं बी होणार, अजिबात काय काळजी नाही। दादा इज ग्रेट। सभासदांनी जो कौल दिलाय त्याकडे कसं बघतात? सभासदांनी जो कौल दिला तो अभूतपूर्व म्हणजे असा कधीच नव्हता। खास करून माळेगावचं सांगायचं म्हणलं तर आमच्या माळेगावमध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून कधीही आमचा असा पॅनलचे तिन्ही उमेदवार निवडून येत नव्हते, परंतु आज 25 ते 30 वर्षामध्ये प्रथमतः असे 3 उमेदवार निवडून आला आणि आम्हाला गुलाल खेळण्याची संधी मिळली। ती केवळ दादांच्या एका शब्दामुळे की उद्याचा चेअरमन मीच, याच शब्दामुळे आज हे सगळं चित्र विजयमय दिसतंय। दादांकडे आता नेतृत्व असणार आहे, जे ही आहेत जे उमेदवार आहेत दुसरे। आता दादांनी त्यांना सांगितले सगळ्या गावांना की डायरेक्ट सगळ्यांना तुमचा मीच आहे, आता चेअरमन पण मीच आहे। याकडे कसं बघतो? दादा चेअरमन होणार या अनुषंगानेच आता हे मतदान झाले, ते सभासदांनी स्वतः आपले इलेक्शन हाती घेऊन पूर्ण बहुमत दादांना 21-0 देणार आहेत। हे आता स्पष्ट चित्र दिसत आहे। खूप खूप धन्यवाद। कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे। काल बारामती सहकारी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला काल 9 वाजता सुरुवात झाली। अजून देखील मतमोजणी सुरू आहे। दुसरी फेरी निम्मे आतापर्यंत झालेली आहे। सायंकाळी 5 ते 6च्या नंतर संपूर्ण अंतिम निकाल आपल्या हाती येईल। त्यामध्ये स्पष्ट होईल की उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 21 पैकी किती उमेदवार निवडून येतील आणि त्यांचे जे विरोधक आहेत कावरे गटाचा सहकार बचाव पॅनलचे किती उमेदवार येतील हे पाहणं अद्याप समोर येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।